कामो राजमने सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहिता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर भो राम मामुद्धर झाले राम राज्य काय उने आम्हासी 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 धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैशी धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हशी धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैशी धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हशी जगी जाणवली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट स्थली भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केले गेलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा ललित या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी आणि महत्त्वाचं औचित्य साधून घेतलेला गेलेला अभंग विठला 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 संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय मध्यस्थानी गावामध्ये येऊन हात वरती करतायत आणि सर्वांना सांगतायत उभारिला हात जगी जाणवली मात। एक गोष्ट जगाला जाणून द्यायची आहे आणि त्याकरता मी हात उभा केलेला आहे, कारण विषयाभिमुख असणाऱ्या जीवांना
आपल्याकडे अभिमुख करावं त्याकरिता तुकोबरायांनी हात वरती केलाय. सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेलं आहे. हात वर करण्यातून विषयाभिमुख जीवांना आपल्याकडे लक्ष वेधून त्यांना बोध करतात. उभारेला हात जगी जाणवली मात. कोणती मात आहे तर त्याकरता सांगतायत. म्हटले देव स्वतः प्रभू रामचंद्र आजच्या द्वादशी तिथीच्या निमित्ताने अयोध्या धाम या ठिकाणी अधिष्ठानावरती विराजमान झालेले आहेत. देव बैसले सिंहासनी. बर, कशा करता? तुमच्या आमच्यासारखे दीन दुबळे भक्त त्यांच्याकडे गेल्यानंतर आपली याचना घेऊन गेलेल्या याचकाला आल्या याचकाशी पुरे धनी. आलेल्या याचकाला पूर्ण दान देणारे ते आहेत. धनी आहेत, देण्यामध्ये सामर्थ्यवान आहेत. आणि असे प्रभू रामचंद्र कुणाच्या तरी एकाच्या कैवाडाने जरी आले, एकाच्या कैवाडे, परंतु उगवी बहुतांचे कोडे, अनेकांचे कोडे संकट ते समाप्त करून टाकणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्याकरता तुकोबराय म्हणतात, मी हात वर करून तुम्हाला सांगत आहे, तुमचं दुःख प्रभूला सांगत असताना आणि प्रभूचा निरोप तुम्हाला सांगत असताना दोन्ही ठिकाणी आम्ही चुका होऊ देत नाही. दोहे ठाई तुका नाही पडो देत चुका, असा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल क्षेत्र अंमळनेर अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपलं हे गाव. आणि आजचा हा विशिष्ट दीपावली महोत्सवाच्या निमित्ताने असणारा हा कार्यक्रम, वेशीवरती दिवे लावण्याचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे दिवाळी सण संपन्न होतोय. आपल्या भाग्याने 2 वेळेस दिवाळी करण्याचा क्षण आपल्याला प्राप्त झाला. आपल्या दुर्भाग्याने म्हणा, कोरोनाच्या काळात जग बंद पडण्याचं आपल्याला पाहता आलं. तसं आपल्या सद्भाग्याने 2 वेळेस दिवाळी करण्याचा पहिला अनुभव आपल्याला आला. कारण प्रभू रामचंद्रांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून संपूर्ण जीवन यापन केलं. ते स्वतंत्र होते, कारण भगवान परमात्मा स्वतंत्र आहे. पण त्या युगामध्ये मात्र ते परतंत्र होते. स्वतंत्र असताना देखील परतंत्रामध्ये जाण्याचं कारण काय? तर असं आहे, त्यांना अवताराला येण्याच्या अगोदरच त्यांचं चरित्र एका भक्ताने लिहून ठेवलंय. बोलिले वाल्मिक तैसेची करीन. आणि तशा प्रकारची प्रतिज्ञा देखील त्यांनी केलेली आहे. जसं वाल्मिक ऋषीने बोललेलं आहे त्या पद्धतीनेच आमचं वर्तन राहील. म्हणजे जसं लिहिल्या गेलं तसं वर्तन. मग कदाचित त्या ठिकाणी अनेकदा पारतंत्र्यामध्ये एवढं समर्थवान जीवन असताना पारतंत्र्यामध्ये आपल्याला दिसलं. 14 वर्षाचा वनवास. बर, वनवासामधून शेवटच्या टप्प्यात भार्या श्रीमंती शोका शांता जिथं वर्णन केलेलं आहे. आतापर्यंत जेवढ्या भाग्यश्री आणि सौभाग्यवती होऊन गेल्या त्यांच्यामध्ये सौभाग्यवती पतिव्रता म्हणून जिचा 1 नंबर लागतो अशी असणारी सीतामाया. श्रीमंतिनी शुका शांता. श्रीमंतिनी शुका शांता, पहिला अर्थ, पहिला शब्द त्या ठिकाणी अक्षर आहे सी आणि शेवटचा आहे ता. श्रीमंतिनी शुका शांता. सर्व सौभाग्यवतीमध्ये शांत सौभाग्यवती आणि पतिव्रता कोण? तर त्या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नातच आहे. पहिला सी शेवटचा ता जोडला की उत्तर मिळतंय सीता. त्या सीतामय्येचं त्या ठिकाणी अपहरण झालं. नंतर शोध घेतला गेला. पलीकडे जाताना सेतू बांधला गेला. रावणाचा वध करून सीतामय्येला जिंकून बिभीषणाकडे संपूर्ण लंका दिली. पुन्हा अयोध्या गमन झालं. त्या ठिकाणी राज्याभिषेक झाला. गेलेलं राज्य स्वतः बंधूने तोपर्यंत सांभाळलं आणि आता पुन्हा बंधूच्याच नावचं म्हणून राजगादीवरती तो बसला नाही. एक एक पात्र स्वतःकडे कोणतंही श्रेय न घेणारं पात्र. रामायणातील पात्र म्हणजे करायचं सर्व, पण हे मजचिस्तव झाले परी मिया नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. ज्ञानोबराय जसं बोलतायत, करत असताना सामर्थ्याने सर्व काही करायचं, परंतु मी केलं नाही, माझ्यामुळे झालं नाही.
करता करविता रुक्मिणीकांत समर्थ अशा प्रकारची भावना स्वतः समर्थ असताना सुद्धा संपूर्ण रामायणातील संपूर्ण पात्रांची आहे. राज्य झालं, शेवटच्या टप्प्यामध्ये सीतामाईला वनात सोडावं लागलं, पुत्र संतती झाली, नंतर पुन्हा मिलन झालं, पुन्हा अग्निपरीक्षा, कितीतरी पारतंत्र्याचं जीवन. पण हे सर्व करत असताना आपल्या मर्यादेची जी लक्ष्मण रेषा आहे ती कधीही कोणत्याही नात्यात त्यांनी ओलांडली नाही. बस रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. प्राण गेला तरी बेहत्तर, पण दिलेलं वचन मोडणार नाही. मातोश्रींच्या करवी मिळालेला 14 वर्षाचा वनवास उपभोगला, पुन्हा राजगादीवरती बसले आणि निजधाम गमन सर्वांचं केलं आणि नंतर भक्त मंडळींनी मंदिर बांधलं. मंदिर आज तागायत 500 वर्षापूर्वी पर्यंत होतं. पुन्हा परचक्र आलं. बाबराने त्या ठिकाणी 1 लाख सैन्याची कत्तल करून ते आपल्या करवी त्या ठिकाणी मस्जिद बांधली, जिचं नाव मस्जिद बाबरी मस्जिद म्हणून पडलं गेलं. आणि पुन्हा एक लढा सुरू झाला. पण भक्तांच्या अंतकरणात असलेला प्रभू रामचंद्राविषयीचा भाव तो नष्ट करता आलं नाही. कारण मी नेहमी म्हणत असतो, एका मोठ्या महात्म्याचं ते वाक्य आहे, सत्य को छिपाया जा सकता है किंतु मिटाया नहीं जा सकता. विठाला वर्षापर्यंत तू तू मी मी, तू तू मी मी, माझं तुझं माझं तुझं, आमचं आमचं आमचं. पण शेवटी सत्यमेव जयते, सत्यम एव जयते, सत्याचाच विजय होतो. आणि तो विजय होताना पाहिला आणि तो पाहण्याचं सद्भाग्य तुम्हा आम्हाला जे प्राप्त झालं ते प्रभू रामचंद्रांची ही कृपा. विठाला किती आनंद, किती उत्साह. सर्व क्षेत्रामध्ये, अंमळनेर मध्ये आहेच, तालुक्यामध्ये आहेच, राज्यभरामध्ये आहे, देशभरामध्ये नवे नवे परदेशामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राविषयीचं उत्सुकता आणि त्यांच्याविषयी असणारा श्रद्धा भाव अगदी छोट्यांपासून तो मोठ्यांपर्यंत, म्हणजे गरिबापासून श्रीमंतापर्यंत, सर्व जाती धर्मातील सर्वांकडून. आणखी एक बोलू, अगदी छोट्या मुलांपासून बालकांपासून तो वृद्धापर्यंत, आबाल वृद्ध सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्राविषयीची भावना, सद्भावना आणि ती या रूपाने व्यक्त होताना दिसते. हे निश्चितच एक युग परिवर्तक असा क्षण आपल्याला पाहायला मिळतो. किती उत्साह महाराज. खरोखर दिवाळीचा सण असतो ना, तेव्हाही एवढा उत्साह कदाचित नसेल. पण आज मी ज्या ज्या ठिकाणी पाहतोय, ऐकतोय, आपण पाहतोय, जिथे जिथे पहा प्रभू रामचंद्राविषयीचा जनजागृतीचा भाव. आणि म्हणून निश्चित असं आहे, पहा, जसं सापाने कातीन टाकली की तो जसा चपळ होतो, तसं अयोध्यापुरी नगरीची ही कातीन आता तुटली आणि सळसळीत असणार जनजागृती झाली. आणि तद्वारा हे मंदिर आतापर्यंतच्या देवस्थानच्या पुढे निश्चित जाईल असा भाव माझ्या मनामध्ये सकाळपासून येतोय. विठाला विठाला काय नियोजन आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत मंगलाक्षदांचं त्या ठिकाणी आगमन झालं. एवढं नियोजन आज तागायतपर्यंत इतिहासामध्ये झालं नसेल. काय सद्भावना आहे. प्रभूच्या विषयी ही मनात दबून राहिलेली श्रद्धा आहे. बर, सत्य को छिपाया गया किंतु मिटाया नाही गया. आणि तो विजय व्हायचा तो झाला. आणि प्रभू रामचंद्रांचा पुन्हा एकदा विजय तो त्या ठिकाणी झाला. आणि सर्वांना हा आनंदी आनंद झाला. ही आनंदाची दिवाळी आता इथून पुढे कायम स्वरूपी राहील. विठोबाचे राज्य आम्हा नित्य विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा जीवे भावे बोवाळी, भावे बोवाळी. दिवाळी. द्रौपद राहिलं बरं का गडबडीत. जाऊ दे, काय हरकत नाही. आनंदाच्या भरात होत असत, आनंदाच्या भरात तसं होतंय. बर, विठोबाची राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी.
येवो ये धावून या, विलंब का वाया लाभियाला कृपा. आठवला. हा, विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. विठाला आता ही नित्य दिवाळी, पण आता नित्य दिवाळी आहे, पण त्याचा शिमगा न करण्याची जबाबदारी आपली आता. कारण का, जो भाव आज निर्माण झाला अंतःकरणामध्ये, काय भाव निर्माण झाला? सकाळपासून मला असलेलं व्यसन केलं नाही. प्रत्येकाच्या मनातलं सांगतोय. मला सवय होती चिडीपुडीची, पण आज सकाळपासून गुढी उभारल्यापासून दिवाळी साजरी करायची, प्रभू रामचंद्राविषयीची खरी श्रद्धा प्रगट करायची, आणि म्हणून मनामध्ये कुठलाही भाव व्यसनाविषयीचा जागृत न करता एकमेव व्यसन फक्त प्रभूचंच आहे असं अंतःकरणामध्ये झालं असेल बऱ्याचशा मंडळींच्या. पण काही मंडळी थोडेसे जास्त अधीन गेलेले असल्यामुळे नकळत खिशात हात गेलाच, तंबाखूवर आलीच, दुसऱ्या खिशात हात घालून तिची जोडीदारीन ती पण आलीच. म्हणजे या दृष्टीने थोडंसं झालं. पण आता इथून पुढच्या जीवनामध्ये शुद्ध जीवन प्रभूच्या चरणी समर्पित ज्यांना ज्यांना करावं वाटतं, कारण केवळ तात्कालिक एक बुडबुड्याप्रमाणे असणारा उत्साह कामाचा नसतो. तात्कालिक बुडबुडा फार मोठा दिसतो, पण त्यातलं पाणी बाजूला गेलं की हवेचा तो गुब्बारा फुटल्याशिवाय राहत नाही. तसा तात्कालिक केवळ श्रद्धा भाव जागून कामाचं नाही. यावत जन्म आमरणांत, त्या ठिकाणी मरण येईपर्यंत असं म्हटलंय पहा आचार्यांनी. जोपर्यंत झोप लागली नाही आणि जोपर्यंत मरण आलं नाही तोपर्यंत मी प्रभूला विसरणार नाही, अशा प्रकारचा भाव असावा. आणि जितकी आवड व्यसनाविषयी आपल्याला आहे, प्रपंचाविषयी आहे, नको नको त्या मित्रांविषयी आहे, जे मित्र आपल्याला खऱ्या अर्थाने शत्रू आहेत पण मित्र वाटतात, जे व्यसनाकडे ओढतात पण ते खऱ्या अर्थाने शत्रू असूनही आपल्याला मित्र वाटतात, आणि हे जे भ्रमाचं राहणं आपलं आहे, भ्रमात्मक वागणं आहे, हे थोडंसं कमी झालं पाहिजे आणि वास्तविकता स्वीकारली पाहिजे. वास्तविकतेच्या द्वारा प्रभूच्या चरणाशी जाण्याकरता आमचा काही सद्भाव सद्योग होईल का नाही याच्याविषयी प्रत्येकाने सजग असणं आवश्यक आहे. तात्कालिक या अशा प्रकारच्या दिवाळींच्या द्वारा अंतःकरणामध्ये हा भाव जागृत ठेवायचा, मी पवित्र जीवन जगेन, जे काही व्यसन आहे ते आज सोडीन. कात्रड या ठिकाणी कार्यक्रमाकरता गेलो. कार्यक्रमाच्या अगोदर भोजन होतं एका गृहस्थाच्या ठिकाणी. देवा भोजन झालं, कीर्तन सुरू व्हायचं, फेटा बांधला, पण त्यांनी संत पूजनाचा आग्रह धरला. हार वगैरे, शाल श्रीफळ आणलेलं, शाल दिली, श्रीफळ दिलं, पण थांबा कारण कोरडं श्रीफळ देता येत नाही. मग त्याकरता दक्षिणा म्हणून द्यावी म्हणून खिशात हात घातला, पण खिशात हात घातल्याबरोबर त्याच्याबरोबर काय आली? तंबाखूची पुडी आली दक्षिणेबरोबर. मग त्यांनी थांबा पटकन मागाशी लपवायचा प्रयत्न केला. मी म्हणलं लपू नका, आज साधूला दक्षिणा म्हणून पुडीच द्या. साधूला दक्षिणा म्हणून पुडीच द्या म्हटलं. आज साधूला पुडी घ्यायची म्हटलं तुमची. साधू काय करायचं, कुठं फेकून द्यायची ती देईल, पण जे एकदा दान दिलं ते माग घेता येत. मग त्यांनी ती पुडी हातावर ठेवली माझ्या. थांबा म्हटलं 1 मिनिट, तिची जोडीदारीन राहिली म्हणे. म्हणून खिशात हात घातला आणि चुन्याची पुडी उचलली, ती पण हातावर ठेवली. म्हणले महाराज ही पुडी आणि ती पुडी, दोन्ही पुड्या साधूला दिल्या. म्हणलं दिल्या, आता परत त्या घेता येणार? म्हणजे ठरलं, काही हरकत नाही, ठरलं. निश्चयाची बळ तुका म्हणे त्याची फळ. 100 रुपये दक्षिणा पण दिली, पुडी दोन्ही पुड्या दिल्या. आणि आतापर्यंत जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा तेव्हा ते स्वच्छ जीवन पाहायला मिळतं आणि खरोखर आनंद वाटतो त्या व्यक्तीकडे पाहून. त्याच्या निश्चयाला दंडवत करावा वाटतो. विठ्ठला विठ्ठला निश्चयाचा महामेरू झाल्याशिवाय जीवनामध्ये बदल होणार नाही. केवळ साखर गोड म्हणून गोड तोंड होत नसतं.
त्याकरता चिमूटभर साखर हातावर घ्यावी लागणार, ती खावी लागणार, तरच गोडी प्राप्त होईल ना. प्रभूच्या चरणाची खरी खरी गोडी जर आपल्याला पाहायची असेल आणि खरी खरी श्रद्धा आपल्याला जागृत करायची असेल तर आपलं दुर्व्यसन टाकून शुद्ध एकदम चोख अशा स्वरूपाचं अंतकरण झालं पाहिजे. मलिन अंतकरण भगवंताला चालत नाही. चोख पाहिजे. शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. स्फटिक मणी जसा शुद्ध आहे त्याप्रमाणे शुद्ध अंतकरण प्रभूच्या चरणाशी चालतं, दुसरं चालत नाही. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी, देवापाशी नसावी, देवापाशी नसावी. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावे, देवापाशी नसावे, देवापाशी नसावे. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी, देवापाशी नसावी, देवापाशी नसावी. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी, देवापाशी नसावी, देवापाशी विटाळशी भक्तगणा त्या ठिकाणी चालत नाही. मग शुद्ध अंतकरण व्हावं लागतं. शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. शुद्ध अंतकरण ज्याचा आहे तो प्रभूच्या चरणी लीन होतो. आणि कदाचित आपण अशुद्ध असू द्या पण ओहळाने काय करावं? ओहोळे हेची करावे, ये तुलेनी गंगेचे अंग ठाकावे. ओहोळाने अशुद्ध आहे ना, त्याला शुद्ध व्हायचंय ना, काय करायचं? शुद्ध अशुद्धीचा विचार करायचा नाही. मग दुर्गुण टाकून द्यायचे, दुर्गुणाची संगती टाकून द्यायची आणि एकमेव प्रभूला सर्वस्व मानून तोच आपलं आराध्य समजून त्याच्या चरणी लीन एकदा झालो की मग मात्र आपल्या दुर्गुणांची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी गणना होत नाही. कारण दुर्बळाची कन्या एकदा की समर्थाने स्वीकारली की त्याचा असणारा दुर्बलपणा म्हणजे त्या कन्येचा असणारा दुर्बलपणा जसा नष्ट होतो त्या पद्धतीने दुर्बळ आपण, दुर्गुणी आपण, दुष्ट आपण, पण शुद्ध असलेल्या परमात्म्याशी जर मिळालो तर कुठल्याही प्रकारची अपवित्रता आपल्यात राहत नाही. संपूर्ण जीवनाची दिवाळी. आणि म्हणून विठोबाचे राज्य महा नित्य दिवाळी. त्याकरता मी एवढं बोललो. विठ्ठल आनंदाचा उत्सव, आनंदाचा अत्यंत हा प्रभाग. यामध्ये सर्वांचे पवित्र अंतकरण झाले. सकाळपासून प्रत्येक गावामध्ये नामजप, प्रभूच्या नावाचा जप, भजन, कीर्तन, अनुष्ठान, वेगवेगळ्या प्रकारातून अनुष्ठान. आपल्या गावातील देवाने सुद्धा काल परवापासून मला वाटतं अनुष्ठान चालू केलंय. पाणी सुद्धा घेतलेलं नाही 2 दिवस झाले. बरोबर ना देवा? पाणी सुद्धा घेतलेलं नाही. म्हणजे एवढी सगळी समर्पण करणारी मंडळी. कशा करता? यातून काय दिसतं? मला त्यातून त्यांचं नाव सांगायचं म्हणजे वाहवा नाही करायची. या प्रक्रियेतून प्रभूच्या विषयी त्यांची श्रद्धा दिसते. तसं आपलं प्रत्येकाचं जीवन फार काही खडतर साधना प्रभूच्या करता करावी लागते असं नाही. फक्त निर्मळ भाव प्रभूच्या चरणावरती असावा. आणि हेच तर प्रत्येक शास्त्रामधून, प्रत्येक ग्रंथामधून हेच सांगितलं गेलं. शेवटी परिवर्तन याचं नाव काय आहे? परिवर्तन म्हणजे नेमकं काय? परिवर्तन म्हणजे केवळ 1 दिवसापुरता आपण तेवढा डामडोल केला म्हणजे झालं असं नाही. मग त्याकरता समर्पण, जे जे काही आपल्याकडून घडतंय ते संपूर्ण परमात्म्याची सेवा समजून केलं पाहिजे. करणे का न करणे आगवे तूची जाणे, विश्व चळतसे जेने परमात्मेने. आणि म्हणून हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणे तले तो सुटला गा. अशा प्रकारची समर्पणाची भावना ज्या दिवशी अंतकरणामध्ये येईल त्या दिवशी प्रभू आपला निश्चित स्वीकार करतील. विठ्ठल त्या मंगलाक्षदांचं वाटप गावागावापर्यंत, घराघरापर्यंत, व्यक्तीपर्यंत पोहोच केलं. ज्यांनी हे कष्ट घेतले, या नियोजनाकरता ज्यांनी प्रयत्न केले, अथक परिश्रम घेतले, त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि उपस्थित सर्व टाळकरी वृंद, देवा आदी करून सर्व मंडळी, सर्व भजनी मंडळ, त्यापैकी आज विशेष कार्यक्रमाकरता उपस्थित आदरणीय आमचे मित्र हरिभाऊ महाराज भोगे, आदरणीय परशुराम महाराज घावटे, सर्व मंडळी, बऱ्याचशा मंडळीच्या शुभेच्छा देखील कार्यक्रमाकरता आलेल्या आहेत. आता वेगवेगळ्या ठिकाणी सर्वत्रच कार्यक्रम असल्यामुळे बरीचशी मंडळी कार्यक्रमाकरता जरी येऊ शकली नाही, पण आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येकाचा परमार्थ आपल्या आपल्या
स्वेच्छेने आनंदामध्ये सर्वांचा चालू आहे. आणि हा परमार्थ भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी रुजू होऊन आपली इहलोकीची यात्रा सफल व्हावी. कारण हा योग इथून मागच्या 500 वर्षापर्यंतच्या मंडळींना नाही करता आला, नाही अनुभवता आला. 3 लाख पर्यंत सर्व मंडळी बलिदान याच्याकरता खर्च झालं, पण त्यांनाही तो दिवस पाहता नाही आला. पण त्यांच्या बलिदानाचा परिणाम म्हणून आपण भाग्यवान की त्या भारतभूमीमध्ये जन्माला आलो आणि तो 500 वर्षानंतरचा गेलेला भूमीचा भाग पुन्हा प्रभू रामचंद्रांना पाहण्याचा योग तुम्हा आम्हाला मिळतोय. निश्चित ही प्रभूची कृपा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. असो. आणि त्याकरता अशा प्रसंगी जो अभंग नेहमी घेतला जातो प्रभू रामचंद्रांच्या अधिष्ठानावरती विराजमान होण्याकरता, आणि म्हणून हा अभंग आपण घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी जगताकडे पाहिलं, जगाचा निरोप देवाला सांगावा वाटला आणि देवाचाही निरोप जगाला सांगावा वाटला, जगाचं दुःख देवाला सांगावं वाटलं. आणि म्हणून समाजामध्ये आले, सर्व पाहिलं, दुःख अनुभवलं, आणि त्याकरता लोकांना सजग करण्याकरता म्हणून गाथा लिखाण करण्याचं काम केलं. पण तरी देखील काही उपयोग होत नाही. कारण प्रत्येक जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्यांचे त्याशी नाही. कुणालाच कुणाची आठवण नाही. तो जो आपल्याच नादामध्ये आहे. आम्ही सांगतोय त्याच्याकडे कुणाचंही काही नाही, लक्ष नाही. वाजत असे बोंब कोणी नायकती कानी, बोंब मारून आम्ही सांगतोय पण आमच्याकडे लक्ष देत नाहीत ना. मग त्यावेळेस तुकोबरायांना अशी एक कृती करावी वाटली, जनसामान्यामध्ये जावं आणि उंच हात करून आपल्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित करावं. जसं जर आपण सोहळ्याला गेलो, संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या सोहळ्याला जर गेलो तर एवढा लाखो समाज असतो, पण एवढ्या समाजाला शांत करायचं असेल तर चोपदार जातात आणि फक्त मध्यभागी उभं राहून काय करतात, काठी वरती करतात. काठी वरती केल्याबरोबर लाखो समाज, पण एकदम शांतता, निरव शांतता, सर्व शांत होतात एवढ्यामध्ये. का? कारण हात वरती केल्यानंतर अनभिमुख असलेले त्या हातामुळे अभिमुख होतात आणि जे अपेक्षित आहेत ते सांगण्याकरता सर्व शांत होतात. तर त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा हात वरती केला. मध्यभागी सर्व गावाच्या चौकात मध्यभागी आले, हात वरती करून सर्वांना सावध करण्याचं काम करतात. आणि त्याचं दिग्दर्शन अभंगाच्या प्रथम चरणात. उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, जगिरा देवा पैसाले जगी जान मिली माता, जगी जान मिली माता, देव पैसाले सिंहासनी, देव पैसाले सिंहासनी, जगी जाणवली मात. आपल्याच विषयाच्या तल्लीनतेमध्ये आहे ना, मग त्यांचं लक्ष अगोदर आपल्याकडे अभिमुख केलं पाहिजे. उभारीला हात, हात वर करून सांगण्यामध्ये निश्चय असतो. निश्चय असतो. निश्चयात्मकाचं जेव्हा जेव्हा सांगायचंय ना, तेव्हा तेव्हा हात वरती केला जातो. समजा काही प्रसंगी बसले आपण सर्व आणि चाललं नियोजन, मग एकाने पंगत कोणाला घ्यायची, पंगत कोणाला घ्यायची, मग केला हातवर, हातवरती केला म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, हातवरती केला म्हणजे निश्चित झालं. हातवरती करण्यामध्ये निश्चय असतो. आणि न जाणो जवळ आला कार्यक्रम आणि पुन्हा काही अडचणी आल्या, मग त्यांनी सांगितलं, कळवलं, नाही शक्य म्हणजे त्या दिवशी तर लय हातवरती करत होता. मग आता काय झालं, त्या दिवशी हातवरती कशाला करत होता. हातवरती करणं म्हणजे निश्चय असतो. हातवरती करण्यात काय असतो, निश्चय असतो. आता जर मी इथं म्हटलो कोण कोण व्यसनी आहे हातवरती करा, तर करतील का हातवर? नाही करणार. कारण का, एवढ्या सर्वांच्या समोर हातवर कसं काय करतील. बरं, मग मला नंतर येऊन भेटा आणि जे मी अगोदर दान मागितलं ना कात्रडच्या त्या माणसाकडून,
तसं ते कात्रच्या माणसाप्रमाणे जे जे दान दुर्व्यसन तुमच्याकडे असेल ते मला देऊन टाका, हात नका वरती करू, पण मनातल्या मनात निश्चय करा आणि देऊन टाका. साधूला काय त्याचं करायचं ते करील. पण हा जो सद्भाव जागृत झाला तो चिरावी ठेवण्याकरता मग हात वरती करू नका, पण मनातल्या मनात हात वरती करा की मी व्यसनी आहे, महाराजांच्या चरणी मी समर्पित करणार व्यसन. विठ्ठला विठ्ठला धृतराष्ट्राने विचारलं संजयाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजया म्हणे सांगे मातू कुरुक्षेत्रीची, जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवानी माझे गेले असते व्याजे झुंजाचे. झुंजण्याच्या व्याजाने निमित्ताने त्या ठिकाणी ते एकत्रित झालेले आहेत. ते तिथं काय करतात ते मला सांग. कोण म्हणतोय? धृतराष्ट्र. बर, ते मला सांग. या म्हणण्यातून त्याला काय सांगायचं माहितीये? माझे म्हणजे 100 आणि पंडूचे म्हणजे 5. तिथं शब्दच त्याने वापरला. मामकाः, माझ्यांच्या विषयी माझा शब्द वापरला. कौरव हा नाही म्हटला तो. पांडवांना पांडवा हा म्हटला, कारण भेद दिसतोय ना. त्याच्या बोलण्यातूनच भेद त्याचा समोर आलेला आहे. मानस जाणे जे बोले, का झाड जाणे जे फुले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. हे जसं नेम ज्ञानोबांनी सांगितला, अंतकरणातला भाव हा बोलण्यातून प्रगट होत असतो. बर, मग आता याच्या अंतकरणात काय आहे संजयाने ओळखलं. म्हणजे मध्यंतरी संपूर्ण गीता सांगितली, पण पाडथ्या गाड्यावर पाणी. कारण म्हणे म्हातारा मोहे नाशिला, त्याच्या लक्षात आलं एवढी संपूर्ण गीता याच्या पुढे गायली, पण अजूनही याच्या अंतकरणातला पहिल्या श्लोकातला भाव गेला नाही. मामकाः पांडवाः, माझे आणि पंडूचे काय करतात मला सांग. आता संजयाने हात वरती करून सांगितले, कारण संजयाला खात्री होती काय, की याला काय पाहिजे नेमकं. संजयाने धृतराष्ट्राच्या मनातील भाव ओळखला. काय ते काय करतात याचा अर्थ तिथं कोण जिंकणार आहे हे मला सांग, हे याला बोलायचं. म्हणजे ताकाला जायचं आणि काय लपवायचं, ताकाला जायचं आणि काय लपवायचं, गाडगं. ही जशी म्हण आहे तसं याला विचारायचंय कोण जिंकणार, माझे जिंकणार की नाही आणि पंडूंचे हरणार की नाही, हा त्याचा अपेक्षित भाव आहे. आणि तो संजयाने ओळखला आणि तो सर्वात शेवटी बोलला बर का. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ध्रुवा नीती याच्याकरता मी बोलतो, न बदलणारी नीती. आणि हे बोलत असताना त्याने दोन्ही हात वरती करून सांगितलं बरं. यया बोला आन होये तरी व्यासाचा अंकु न वाहे, ऐसे म्हणून या बाहे उभारिली तेने. विठ्ठला 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 विठ्ठला. हात वरती केला कोणी, एक नाही दोन्ही हात वरती केले संजयाने. धृतराष्ट्राला सांगत असताना म्हटले माझ्या या बोलण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही झालं तर मी व्यासांचा शिष्य म्हणून घेणार नाही. यया बोला आन होये, या बोलण्याला दुसरं काही झालं तरी व्यासाचा अंकु न वाहे, आयशे म्हणून या बाहे उभिली तेने. दोन्ही हात वरती केले आणि निश्चयाचं सांगितलं. कशा करता बोलतो, हात वरती करण्यातून काय दिसतं, निश्चय दिसतो. निश्चय दिसतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. तुकोबराय सुद्धा या ठिकाणी निश्चयात्मक सांगतात. आणि निश्चयात्मक सांगायचं पण अनभिमुख असलेल्या लोकांना सांगायचंय, सत्य वस्तुस्थिती सांगायची. आणि त्याकरता हात वरती केलाय. उभारीला हात जगी जाणवली मात. या अभंगावरती पहिलं चिंतन सद्गुरु नारायणगिरी महाराजांचं श्री क्षेत्र गोनेगाव येथे मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा होता. आम्ही आळंदीहून कार्यक्रमाकरता आलेलो होतो. लहानच होतो. बाळू महाराज, हरी महाराज, मी, आणखी आपले ते दत्ता वगैरे छोटी छोटी सर्व. आणि तिथं सद्गुरु नारायणगिरी महाराजांनी हा अभंग घेतला होता. आणि अभंग सुरू करतानाच त्यांनी म्हटले उभारिला हात, उभारिला हात, उभारिला हात, उभारिला हात. जगी जाणविली मात, जगी जाणविली मात, जाणविली मात, जगी जाणविली मात, जगी जाणविली मात, जगी जाणविली मात, जगी जाणवली मात. पण ते सांगण्याकरता काय केला, हात वरती केला.
आजही नारायणगिरी बाबांचा हात मला तो दिसतो असा हा अभंग म्हणताना बरं का. हे म्हणताना आठवण झाली म्हणून तो प्रसंग सांगावा लागला. विठ्ठला 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 विठ्ठला. निश्चयात्मकाचं सांगणं जेव्हा असतं तेव्हा हात वर करून सांगितलं जातं. उभारीला हात जगी संपूर्ण जगाला एक गोष्ट सांगायची. ती गोष्ट कोणती आहे? अभंगाचं देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, हो देव बैसले सिंहासनी, ओ देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, हो आल्या याचका होय धनी, आल्या याचका होय धनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकाचे पुरे धनी, आल्या याचकाचे पुरे धनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकाचे पुरे धनी, आल्या याचकाचे पुरे धनी, आल्या याचकाचे पुरे धनी, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकाचे पुरे धनी, आल्या याचकाचे पुरे धनी, आल्या याचकाचे पुरे धनी, उभारीला हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकाशी पुरे धनी. आल्या याचकाशी होय धनी का त्याच्यात? बरं, पाठभेद असू शकतो परंतु आमच्या पाठानुसार सद्गुरू नथुसिंग बाबांच्या पाठानुसार त्यामध्ये आल्या याचकाशी पुरे धनी म्हणजे आलेल्या याचकाला धनी पुरे, अगदी समर्थ असल्यामुळे तो भरभरून देतो. आपण 2 हाताने दिलं तो सहस्र हाताने देतो. आलेल्या याचकाची इच्छा परिपूर्ण करतो. मनोकामना ज्या ज्या असतील त्या परिपूर्ण करतो. कारण त्यांचं नावच आहे राम. कारण राम शब्दाची व्युत्पत्ती सांगत असताना लघुसिद्धांत कौमुदीमध्ये रमन्ते योगिनो अस्मिन् इति रामः म्हणजे योगी जपी तपी संन्यासी मुनी ज्याच्यामध्ये रममान होतात. रमु क्रीडायाम नावाचा धातू आहे, क्रियापद आहे आणि त्यामध्ये सांगितलं रममान होणे म्हणजे राम. मग कोण रामामध्ये कोण रममान होतं तर ऋषी जपी तपी संन्यासी ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. भौतिकतेचा, भौतिक जगतामधील येशनात्रय त्यांचा त्याग केला. दारेशना, वित्तेशना, लोकेशना या तिन्हींचा त्याग करून जे प्रभू रामचंद्रांच्या विषयी रममान झालेत. निरंतर तासनतास अखंड भगवंताचं स्मरण करतात. रामकृष्ण राम अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण भगवंताचं नामचिंतन करत असताना खंड पडतच नाही. अखंड प्रभूच्या नामामध्ये त्या स्वरूपामध्ये रममान असतात. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या शब्दाला सार्थकता आहे. विठाला 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 विठाला. कारण योगिक अर्थ एक असतो आणि एक शाब्दिक अर्थ असतो. योगिक अर्थ म्हणजे योगाने जोडून केलेला अर्थ आणि शाब्दिक अर्थ राम म्हणजे दशरथ नंदन राम, सरळ सरळ दशरथांचे नंदन म्हणजे पुत्र सुपुत्र राम. पण हा झाला शाब्दिक अर्थ.
पण त्याचा योगिक अर्थ जर काढायचा ठरला तर ज्याच्यामध्ये योगी जपी तपी संन्यासी रममान होतात असं असणारं जे नाम ते म्हणजे प्रभू रामचंद्रांचं राम नाव आहे. मग आता हे या नावाचा असणारा नामी स्वतः धनुर्धारी, हातामध्ये धनुष्य आहे, भाता आहे आणि अत्यंत सुंदर रमणीय रूप, आणि ते रामलल्लाचं रूप ते अयोध्यामधील अधिष्ठानावरती सिंहासनावरती आरूढ झालं. देव बैसले सिंहासनी, आणि कशा करता? आलेल्या याचकांच्या इच्छा परिपूर्ण करण्याकरता. म्हणजे कुणासाठी येतात ते कुणातरी कुणाच्याही एकाच्या काही वाडाने जरी आले, एकाच्या निमित्ताने आले, पण सर्वांचं कल्याण करतात. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. निमित्त एकाच, पण संकट सर्वांची दूर होतात. गंगा आली भगीरथा करता, पण संकट सगर पुत्रांचा नाश करणे, सगर पुत्रांचा असणारा जो दोष, घडलेला दोष मुक्त व्हावा आणि त्यांना मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून गंगा मैया आली. आली का आणली? आली का आणली? त्याकरता प्रयत्न किती झाले, किती प्रयत्न झाले माहितीये? अंशुमान नावाचा राजा, त्याला कळलं आपले असणारे वंशज ते भस्मसात होऊन गेले का काय गेले. कारण अश्वमेध यज्ञाकरता सोडलेला जो अश्व आहे त्याच्या संरक्षणार्थ 60,000 पुत्र पाठवले सगराने, आणि त्यांच्यामधून हा एक वेगळा होता अंशुमान. पण गेलेले पुत्र का येत नाही म्हणून शोधण्याकरता गेला, वनामध्ये गेला. तिथं जवळ त्याने पाहिलं. कोणता आश्रम पाहिला? कपिल मुनींचा आश्रम पाहिला. जवळ गेला, कपिल मुनींना दंडवत केलं, प्रणाम केलं, श्री संतांची. आता इथं अंशुमान जवळ गेला, श्री संतांची माथा चरणावरी दंडवत केलं, प्रणाम केला. येण्याचं कारण विचारलं. संत हे सर्वज्ञ असतात, प्रज्ञाचक्षु असतात. त्यांनी ओळखलं. म्हटले ज्या अर्थी तुम्ही आले तुमचं येण्याचं कारण मला समजलं. हा बाहेर बांधलेला जो अश्व आहे तो तुझा आहे, आणि त्या अश्वाला बाहेर इंद्राने रूप बदलून चोरून माझ्या दारात तो घोडा आणून बांधला. पण तुमच्या सगर पुत्रांचा मतिभ्रम असा झाला, गैरसमज असा झाला की साधू संन्यासी असून तुम्ही घोडा इथं चोरून आणलाय. अशा पद्धतीने त्यांचा गैरसमज झाला. गैरसमज झाला की द्वेष निर्माण होतो, आणि द्वेष निर्माण झाला की अग्नी असतो. द्वेष हा अग्नी आहे. भस्मसात कुरुते तथा, ज्याप्रमाणे अग्नी भस्मसात करतो त्याप्रमाणे एकमेकाचा द्वेष सुद्धा आपल्याला काय करत असतो? भस्मसात करत असतो. म्हणून द्वेष भावना असू नये. द्वेष केला साधूचा, द्वेषापोटी संपूर्ण सगर पुत्र जळून खाक झाले. आता त्यांची मुक्ती झाली पाहिजे. त्याकरता म्हटले एक कर, तपश्चर्या करण गंगा मैयाला स्वर्गातून घेऊन ये सांगितलं ऋषीने. त्या पद्धतीने अंशुमानाने तपश्चर्या केली. हजारो वर्ष तपश्चर्या केली. गंगा मैया प्रसन्न झाली नाही, तो गेला, गतप्राण झाला. आपले वडील का येत नाही, आपले वडील का येत नाही, दिलीपाला चिंता वाटली. तो तिकडं राजगादीवरती बसला. वडील का येत नाही म्हणून तोही शोधार्थ गेला. त्याच्याही लक्षात आलं की वडील गंगा मैया आणण्याच्या प्रयत्नामध्ये गतप्राण झाले, गंगा मैया आली नाही. दिलीप राजा म्हणजे सामान्य समजू नका. गायीच्या करता, गो हत्या करता त्याने स्वतःचा मांस तोडून दिलेलं असा असणारा तो. बरं, म्हणून अत्यंत श्रेष्ठ असलेला तो दिलीप राजा. त्याने त्या ठिकाणी अनुष्ठान उभं केलं. अनुष्ठान करता करता तोही गतप्राण झाला. गंगा मैया प्रसन्न झाली नाही. नंतर आपले वडील का येत नाही, आपले वडील का येत नाही असं कुणाला वाटलं? भगीरथाला. आणि म्हणून त्याने विचार केला, वडिलांचा शोध घेतला. वडील गतप्राण झाल्याचं कळलं. त्याच ठिकाणी क्रियाकर्म केलं आणि पुन्हा तोही तपश्चर्याला लागला. कोण? भगीरथ. जर गंगोत्रीला आपण कधी गेलात, गंगा मैयाचं तिथं गंगोत्रीचं मंदिर आहे, आणि त्या मंदिराच्याच पाठीमागं मैयेच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी भगीरथ नावाची शिला आहे, म्हणजे दगड आहे. जे जे गेले त्यांना माहिती आहे, तो प्रसंग समोर आला असेल. त्या भगीरथ शिलेवरती बसून भगीरथाने तपश्चर्या केली. 3 पिढ्याची तपश्चर्या. अंशुमान तपश्चर्या करता करता गेलेत. दिलीप राजा तपश्चर्या करता करता गेला, आणि शेवटी भगीरथाला मैया प्रसन्न झाली. गंगा स्वर्गातून आली. खूप वेग आहे, पृथ्वी छेदून जाती का काय असं वाटू लागलं. प्रभू शंकराचं त्या ठिकाणी आव्हान करण्यात आलं. शंकर भगवान प्रगट झाले. त्यांनी जटेमध्ये धारण केलं, आणि गोमुखातून आलेली ती गंगा
मग ऋषिकेश वगैरे अशी क्रमशः गंगा सागरापर्यंत गेली. पुढं भगीरथ चालायचा, पाठीमागं गंगा चालायची. आणि म्हणून भगीरथाच्या प्रयत्नाने आलेली, म्हणून त्या गंगेला नाव पडलं भागीरथी. भगीरथात प्रयत्नात आगतवती सा भागीरथी. भगीरथाच्या प्रयत्नातून आली, तिला म्हणतात भागीरथी. मग कुणाच्या करता आली? सगर पुत्रांच्या मुक्तीकरता भगीरथासाठी आली. एकाच्या कैवाडे एका करता आली. उगवी बहुतांचे कोडे, पण तुमच्या आमच्यासारखे सामान्य गेले तरी का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे, सर्वांचं कल्याण करणारी ती ठरते. त्याप्रमाणे प्रभू कुणाच्या तरी एकाच्या निमित्ताने येतात, भक्ताच्या निमित्ताने येतात, पण सर्वांचं कल्याण करतात. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. आणि अशा असणाऱ्या प्रभूचा निरोप जगाला सांगण्याकरता आणि अशा असणाऱ्या दुःखी जगाचा दुःख सांगण्याचा करता दोन्ही ठिकाणी संत महात्मे म्हणतात आम्ही चूक करत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तोही ठाई तुका तोही ठाई तोही ठाई तुका तोही ठाई तुका तोही ठाई नाही पडो देत तुका देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी आला या जगासी पुरधनी आला या जगासी पुरधनी देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी आला या जगाची पुरधनी ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर